माझ्या परिघामध्ये नसलेले दरवाजे मी कधी उगाच उघडलेत का? आणि दरवाजे उघडल्यानंतर मला कधी त्रास झालाय का? स्पष्ट सांगतो, दुसऱ्याचा कधीतरी फोन त्याचा पासवर्ड ढापून उघडलाय का? आणि तो पासवर्ड ढापून उघडल्यानंतर जे काही समोर आलं त्यांनी मला किती त्रास झाला? हे तेच आहे, की अरे तुला तिथे जायचीच नाहीये गरज. जी इन्फॉर्मेशन तुझ्यापर्यंत येत नाही ती तुझी नाही आहे. आणि ती इन्फॉर्मेशन जर का तू ओढून ओरबाडून बघितलीस, की त्याच्यानंतर स्थिर राहायची जबाबदारी तुझी. टँट्रम्स आर नॉट अलाउड वेन द इन्फॉर्मेशन इज स्टोलन. हा बेसिक रूल आहे डेटाबेस मॅनेजमेंटमधला. तुझी ती इन्फॉर्मेशनच नव्हती. पण कृष्णाने सांगितलं नाही का? तर आपल्याला मदत व्हावी म्हणून. नाहीतर भगवद्गीता झालीच नसती. कृष्ण म्हणाला, ठीक आहे, गाडी तुमची आहे, आत्ताच तर म्हणालात माझी गाडी. मग गाडी जर का तुमची तर ड्रायव्हर पण तुमचा. तुम्ही म्हणाल तिथे घेऊन जातो गाडी. का घेऊन जायचे असं पण कृष्ण विचारत नाहीये. कृष्ण बोललाच नाहीये पहिला अध्याय. हे समजून घ्यायचं. म्हणजे दोघांचं बघत जायचं. कृष्णासारखा कधी मी वागलोय का? अर्जुनासारखा कधी मी वागलोय का? अर्जुन म्हणाला माझी गाडी घेऊन चल. काय बोलला नाही, कृष्ण घेऊन गेला. प्रश्न विचारू शकत होते त्यावेळेला, का हो काय घेऊन जायचे? कृष्णाने विचारलं नाही. अशी गंमत जमत व्हायची. हे माझं शिक्षण आहे स्वतःचं, की असा मी कधी उगाच ओलांडून काही गोष्टी गेलोय का?